आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारही घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा, तर आमच्या पक्षाचे उमेदवार तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार। प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती संदर्भात अधिकृत प्रस्ताव नाही, पुणेकरांच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल। सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट, तर आमची मवियामधील पक्षांशी चर्चा सुरू, 1-2 दिवसात चित्र स्पष्ट होईल। भरत जाधव यांची राष्ट्रवादीच्या नवी मुंबई शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। काल नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। रिक्त जागेवर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा पाहायला मिळतोय। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंचा पत्नीकडून वॉर्डमध्ये साडी वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवलेल्या आहेत। रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। याचा निर्णय लवकर घ्यावा, नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल, सामंतांनी व्यक्त केला विश्वास। भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं। काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्न। रोहित पवारांची टीका। स्थानिक निवडणुकीत आतापर्यंत इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारभार झाला नाही। या निवडणुकीत सरकारनं अनेक आमिषं दाखवली। खासदार निलेश लंकेंचा आरोप, तर धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं गेलं, लंकेंची टीका। धनंजय मुंडे शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला। मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, मुंडेंना आधीच सांगितलंय। अजित पवारांची मुंडे आणि शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया। आता दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। ईडी सीबीआयचे आरोप असलेल्यांना प्रवेश मिळेल अशी पाटीलावा। भाजपामधील पक्षप्रवेशावरून विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांवर निशाणा। चंद्रपुरातील मोहन भागवतांच्या कार्यक्रमावर आमदार किशोर जोरगेवारांचा आक्षेप, पूर्ण सुविधांशिवाय रुग्णालयाचं उद्घाटन करणं अयोग्य। जोरगेवारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, सर्व त्रुटी पूर्ण करण्याची मागणी। अशोक चव्हाण गल्लीबोळात फिरले, लोकांनी त्यांना चपराक दिली। नगर परिषद निवडणुकीवरून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची टीका। नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपा शिवसेनेसोबत युती झाली नाही, तर स्वतंत्र लढू, चिखलीकरांचा मित्रपक्षांना इशारा। सांगोला नगर परिषद निवडणुकीत शहाजी बापूंनी भाजपला सोबत घेतलं नाही। नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर शहाजी बापूंची प्रतिक्रिया, तर नरेटिव्ह सेट करायला बापू यशस्वी झाले, भाजपवाले झाले नाहीत। जयकुमार गोरेंची टीका। छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामूंचा काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मात्र रशीद मामूंच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद। मुलाखतीवेळी चंद्रकांत खैरे आणि रशीद मामूंमध्ये तूतूमेमे। दरम्यान खैरेंची नाराजगी दूर करू, रशीद मामूंची प्रतिक्रिया। गडकरींचं त्यांच्या पक्षात ऐकत नाहीत, ही त्यांची कोंडी आहे। मात्र निवडणुकीत जे झालं त्याला गडकरी सहमत आहेत, तर गडकरीच भाजपा पक्ष ऐकेल का, असा प्रश्न आहे। गडकरींच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सकपाळ यांचं वक्तव्य। सुनील तटकरे रोह्याचे नाव बदनाम करणारे नेते। सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळ्यांचे घोटाळे। महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका, तर जनतेला चुकीचे धडे देणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली। सुनील तटकरेंचं दळवींना प्रत्युत्तर। जळगावच्या चाळीसगावमध्ये नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण। मुंडवा जमिनीबाबत धक्कादायक कागदपत्र आमच्या हाती, अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट। तर 2021 मध्ये पार्थ पवार तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी झाली। प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही, दमानी यांची माहिती। अद्भुत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। राज्यात तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीची लाट। मुंबईतील 180 अंकांसह धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली। पवई तलावाच्या सीमेचं सर्वेक्षण आणि सीमांकन करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे आता सल्लागार नियुक्त करण्यात आलेला। IIT मुंबईच्या विनंतीनंतर सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला।
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलंय। शनिवारी रात्रीपासून कामाला सुरुवात होणार आहे। रेल्वेकडून 30 दिवसांचा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। महिनाभर दररोज 80हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या। मुंबईमध्ये 22 ते 26 डिसेंबर दरम्यान 87 तास जे आहे ते पाणी कपात असणार आहे। दादर अंधेरी पूर्व सांताक्रूज पूर्व भाग प्रभावित असणार आहे। जलवाहिनी जोडणी आणि मेट्रो प्रकल्पांमुळे कामं जी आहेत ती केली जाणार आहेत। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन जे आहे ते महापालिकेनं केलं आहे। पनवेल खांदेश्वर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधील धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलांच्या डब्यातून बाहेर जाण्यास सांगितल्यानं 50 वर्ष नराधमानं 18 वर्ष तरुणीला लोकलमधून बाहेर फेकलं। महिला प्रवाशांच्या मदतीनं पनवेल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। पुणे शहरातील तापमान वाढणार। पुढील 2 ते 3 दिवसात थंडी ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती। पुणे शहरात गेल्या 8 दिवसात हवेतील प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ। पुणे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम श्रेणीत पोहोचला। राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। लांब पल्ल्यांच्या रेल्वे प्रवास महागणार। 215 किलोमीटरच्या पुढील तिकीट दरामध्ये वाढ। येत्या 26 डिसेंबर 2025 रोजी रेल्वेची नवीन तिकीट रचना लागू होणार। पुणे रेल्वे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या 4 विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढवला। फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवण्याचा रेल्वे प्रशासनानं जो आहे तो निर्णय घेतलेला आहे।